मी गायकवाड. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आपण न्यू क्लासेस खोलतो. ॲडमिशन उद्यापासून ओपन होतं ते. सो प्लीज डम करा. बाकी सरमीचे इथला क्लासमध्ये एंटर करू आपण आता. भाऊने क्लास हां जेवण वाढायचं का तुला? जेवण वाढायचं का? साहिल भाऊ, ह्या भाऊंचा क्लास आहे. मोठे शेठ. मित्र बड्डे तुझा आज. तूच उशीर येतोय भाऊ. थँक्यू. हे काय लावलंय? छोटपणी सारखं लावून घेतलं काय ते? तर गाईज इतके लोक जमा झालेले आहेत बड्डेसाठी. भाऊ आलाय आमचा बिल्डर भाऊ. आणि हा भाऊ जिम मिस करून आलेला आहे. गाईज आलोय आम्ही विश्रांतवाडीला आता. आणि इथूनच तुम्ही गर्दी बघू शकता किती झालेली आहे. तर तरी आम्ही थोडं उशिराच आलो आहे. जयंती कधी स्टार्ट झाली? 10 वाजलेत आता. पण 12पर्यंत आहे असं म्हणतोय संतोष भाऊ. सो बघू आपण. आणि प्रशांत भाऊ आहे आपल्यासोबत. सो चला पुढे तुम्हाला DJ वगैरे दाखवतो मस्त. फक्त कॉपीराईट नाही पडले पाहिजे गाण्यांना. काय नाही पडले तर पडले. चांगलं मग रिन्यू सगळं चांगलं जातं. जाऊ दे. तर बघू गाईज काय होतं आता. पुढे दाखवतो तुम्हाला सगळं मी. गाईज पोहोचलोय आपण. आणि पहिलाच DJ तुम्ही बघू शकता. लेझर असल्यामुळे जास्त
आपण पिंपरीमध्ये जाऊन उशीर नाही झाला पाहिजे. पिंपरीला चाललोय. बड्डे वगैरे झाला आपला. बड्डे करून आपण निवांत आलो. आणि उद्या पण आपल्याला बाहेर जायचं आहे पोरांना हॉटेलला घेऊन. सो उद्याचा पण एक ब्लॉग असणार आहे. तसे याआधी माझे 2-3 ब्लॉग राहिलेत, बट मला असं वाटतं हा ब्लॉग पहिला टाकावं मी. सो हा ब्लॉग पहिला टाकेल मी सगळ्याच्या आधी. बाकी चला पिंपरीला जाऊया. काही अजून लोक येतातच आहे, पण आम्ही चाललोय आता पिंपरीला. पिंपरीला जाऊन तिथले पण डीजे वगैरे बघणार आहे भरपूर. आणि रात्रीच फिरायला जरा चांगलं वाटतं. दुपारी कसं ऊन वगैरे पण असतं, त्यामुळे नको नको वाटतं. बट रात्रीचं एकदम शांतच म्हणतोय. वातावरण एकदम थंड थंड भारी वाटतं. आणि त्यात इतकं कुठं बघायला भेटतं, नाही बघायला भेटत इतकडे. गाईज आता आम्ही खायला बसलोय, कारण दुपारपासून काय जेवलंच नव्हतं. क्लासेस वगैरे पण केलेत भरपूर. आणि त्याच्यानंतर केक वगैरे खाल्लं, पण त्याच्यानंतर काय खाल्लंच नव्हतं. पण आता चायनीज खायला बसलोय आणि इथून मग पिंपरीला जाणार आहे. आलो आम्ही पिंपरीमध्ये आणि संपायला काय अर्धा तासच राहिला, बट आलोय. आणि इथलं पण मस्त डीजे वगैरे चालू आहेत. तुम्हाला आवाज येतच असेल. फुल गर्दी इकडं पण विश्रांतवाडीला जास्त गर्दी असते. डीजे वगैरे पण जास्त असतात, त्यामुळे तिकडचं केलं आधी. आणि आता आलो इकडे. तर गाईज मजा आली खूप जयंतीला. आणि दरवर्षी आपण असंच जयंतीला जात असतो, पण ह्यावेळेस सगळं रेकॉर्ड केलं आहे. आणि कॉपीराईट्स पडेल की नाही माहीत नाही, पण मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. आणि भाऊ आमचा हसनेन इधर देख स्माइल लाजतोय. आणि जास्त विश्रांतवाडीलाच होतो. पिंपरीला अर्धा तासच होतो, कारण पिंपरीत इतकी मजा नाही जिथं विश्रांतवाडीला आहे. आंबेडकर जयंतीला मजाच येते, बट तिकडं BKMM DJ वगैरे खूप मोठे मोठे DJ आहेत. सो ते बघायला गेलं होतं. आणि माझा बड्डे पण त्याच दिवशी असतो. सो मला खूप भारी वाटतं की बाबा आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी माझा पण बड्डे असतो. सो खूप भारी वाटतं ते विचार करून.
आणि त्यांनी खूप काय केलं आहे आपल्यासाठी. कारण आम्हाला काहीच हे सगळं जे पण मी काय करतो आहे, जे कपडे घालतो आहे, ते सगळे त्यांच्यामुळेच आहे. ते नसते तर आम्ही नसतो. सो खूप प्राऊड फील करतो की ते त्यांच्यामुळं आपण घालू शकतो आहे कपडे भारी भारी, कॉलेजला जाऊ शकतो. म्हणजे खूप सगळं त्यांनीच केलं आहे, सगळं संविधान वगैरे त्यांनीच लिहिलं आहे. सो चांगलं वाटतं ते विचार करून. आणि मजा आली खूप. DJ वगैरे पण भारी भारी होते. BKMM DJ माहितीच असेल तुम्हाला. नाही माहिती तर मी सांगतो की विश्रांतवाडीचा तो सगळ्यात भारी DJ. आणि ह्या वर्षी त्यांनी खूप मोठी स्क्रीन लावली होती पाठीमागच्या वेळेसपेक्षा. आणि तुम्ही त्यांचे ॲनिमेशन वगैरे बघू शकता स्क्रीनवरती. माऊ फोन येतोय. सो हा व्लॉग मी इथंच एंड करतो. असेच व्लॉग पुढे येत राहतील. आणि थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.